व्यक्तीसाठी मागील हप्त्यामध्ये झालेली टर्फच्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये हे दोन संघ होते आणि त्यावेळेला साई श्रद्धाने बाजी मारली होती. रेहान दुर्गेश 11 तिथे उपविजेता ठरला होता. आज या सी फॉर्मॅटमध्ये वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ या मानाच्या ट्रॉफीसाठी या मानाच्या स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे आहेत. समीर कदम गोलंदाजी मार्कवरती. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय. ओहो फील्डिंग. अब ना रुकेंगे हम, अब ना झुकेंगे हम, हर चीज को अपना बनाएंगे हम असे एकमेकाला सांगतायत. आणि त्यानंतर या मॅचला सुरुवात सुद्धा झाली आहे. एका धावाने धावफलकाचा श्री गणेशा. प्रेक्षकांना विनंती आहे तुमच्या मागे टेक्निकल टीम बसली आहे. व्हॉलेंटियर्स प्लीज लक्ष द्या आणि या सगळ्यांना बाजूला करा. स्टेज समोर. यस रिव्ह्यू आहे. हो रिव्ह्यू रेफर केला गेलाय. यस दाखवलं जाते. प्लीज चेक. प्रेक्षकांना विनंती आपण इथून बाजूला व्हा. मंचासमोर कुणी थांबू नका. मागे मान्यवर आहेत आणि ते या मॅचला बघण्यासाठी ते आलेले आहेत. आशिष पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. स्वयं गिरकरने डाय लगावून जर का चौकार अडवला तर अगदी क्लोज आहे. बघा मान्यवरांच्या माहितीसाठी ही स्क्रीन लावली आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयाला जर का कोणी चॅलेंज केलं तर आपण ट्रान्सपरन्सी म्हणून डायरेक्ट स्क्रीनवरती सोडतोय आणि पंच ऑनफिल्ड आहेत तेच निर्णय देणार आहेत. जर का रेहान दुर्गेश 11 अंतिम सामना जिंकला तर भाऊ मात्र डोंगरपाडा यांच्याकडून 11 टी शर्ट्स त्यांना देण्यात येणार आहेत. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव. मागील 2 मॅचला जर का साई श्रद्धाच्या बघितलं तर 3 षटकापर्यंत कोणत्याही प्रकारे मॅच मध्ये नव्हते. हो आणि यावेळेला चेंडू अडवलाय. विकेट. हे जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. थँक्यू डीजे. एक कमेंट आली आहे जीवदानी माऊली फुलपाडा तसंच फुलपाडा क्रीडा मंडळासाठी. आपल्या वसई तालुक्यामधील ISPL खेळणारा खेळाडू प्रशांत गरत याने ती कमेंट केली आहे. व्हॉट्सअप कमेंट आहे. जीवदानी माऊली क्रिकेट क्लबने जे आयोजन केलं ते सर्वांच्या मनाला म्हणजे म्हणतात ना स्पर्श करून जाणार आहे आणि या चांगल्या आयोजनाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन प्रशांत गरत यांच्याकडून. प्रशांत गरत यांनी या आयोजनाचं कौतुक केलंय आणि फायनलच्या दोन्ही टीमना शुभेच्छा दिलेल्या आहेत. चला 3 चेंडूने 2 धावा, 1 विकेटचं पतन झालंय. आयुष नाईक आमच्या साथीने आहेत आणि आयुष फायनलचा सामना आहे. काय वाटतंय कोणता संघ जिंकेल आणि कशा प्रकारचा खेळ बघायला मिळू शकतो? असं तर नाही बोलू शकत. देखील एक दोनच खेळाडूमध्ये क्षमता आहे. इथे एक जयू गरज त्याच्या भावाचा मी खूपच मोठा फॅन आहे. प्रशांत गरजचा मी खूप मोठा फॅन आहे आणि इथे समोरची टीम पण चांगली आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट इथे रत्नेश सिंगला भेटलेला SPL मध्ये. फायनलची मॅच चालू आहे. इथे काय घडलंय या मॅचला आणि इथे प्लेयरला सुद्धा ताण लागायला लागले आहे कारण की इथे खूप मोठी मॅच आहे. कोण नेणार ही चॅम्पियन्स ऑफ वसई विरार ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी कोण नेणार आता पाहायला भेटणार आपल्याला. रेहांत दुर्गेश 11 की साई श्रद्धा सोपारा. देखील एक इथे गोलंदाजांनी भरलेला स्टारकास्टनी खेळाडू आहेत गोलंदाजांनी साई श्रद्धा. आणि पाहायला गेलं तर रेहांत दुर्गेश 11 इथे प्रशांत गरजचा भाव
इथे जयू घरत पुन्हा इथे 7 बॉल 18 मारलेले APL ला. मी घरातून लाईव्ह बघत होतो. त्याची पण बॅटिंग एक सुद्धा चांगली आहे. विवेक पांडे पुन्हा एकदा. विवेक पांडे पुन्हा एकदा सज्ज होतो. हो पुन्हा एकदा जातोय सीमारेखा पार. PPL टकाटक चौकार. डीजे सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला. काय जबरदस्त फटका लगा है. विवेक पांडे ये मानने वालों में से नहीं है, नहीं हारने वालों में से, ये खेलने वालों में से. खिलाते रहेंगे, खेलते रहेंगे और सामने वालों को शिकस्त देते रहेंगे. जबरदस्त फटका. चौकार आला. चौकाराने दबाव इथे रिलीज झालाय. वैभव पाटील मुक्काम यांच्याकडून दुर्गेशिलन संघ जिंकला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 3 चौकारांसाठी निशांतदादा चोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आता समीर कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. विवेक पांडे समोर बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेसाठी सिंगल धाव येते. सिंगल धाव येते. सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून साई श्रद्धा जर का जिंकली तर त्यांना 15 टी-शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात येणार आहेत. बघा वसई विरारमध्ये फायनलमध्ये येण्याचा खूप मोठा फायदा असतो. बक्षिसा व्यतिरिक्त अर्धी बक्षिसं बाहेरून येतात. टी-शर्ट रुपी, अर्थ रुपी, वस्तू रुपी भेटतच असतात. आणि त्याची आता सुरुवात झाली आहे. दोघांना टी-शर्ट लागू आहेत म्हणजे कोणातरी एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटला काम मिळणार हे पक्का आहे. कोणत्या तरी एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटला काम मिळणार आहे. एनिवे मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक घेऊन ॲलन कोहली येत आहेत. त्यांच्या समोर विवेक पांडे. मागील 2 मॅच मध्ये विवेक पांडेचा परफॉर्मन्स हा संघाच्या हिताचा राहिलाय. आणि तो विवेक पांडे आता रेहान दुर्गेशिलन समोर कशा प्रकारचा खेळ करतो. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी नाही झाली. सिंगल धाव. डाऊन कंप्लीट केली गेली आहे. एका धावाने धावांचा रती पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आज या अंतिम दिवशी या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रेक्षकांचा आलेला हा जनसमुदाय, या क्रीडा रसिकांचा हा सैलाब आम्हा सर्वांची मनं जिंकतोय. आणि आभार आहे तुम्हा सर्वांचं. तुम्ही सगळे आलात म्हणून या स्पर्धेला वेगळे चांद लागल्यात. 4 चांद लागल्यात. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्याने इथे संपन्न पाडत असताना दिसते. आशिष पाटील यांच्याकडून स्वयंनी जर का डाव लागून चौकार अडवला तर 200 रुपयाचं बक्षीस. ॲलन कोहली समोर विवेक पांडे. पुन्हा एकदा पाहूयात कशा प्रकारचा खेळ. हो ऑन साइडला लेग फ्लिक केलंय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न किरण घरत करतायत. खूप मजा येणार आहे या मॅचला. तितका सहजासहजी हा सामना दोन्ही संघ देणार नाहीयेत. दडपण फक्त एकमेकांचं नाहीये, एकमेकांच्या संघांचं नाहीये, एकमेकांच्या खेळाचं नाहीये. दडपण या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं आहे. या फुलपड्यामधील दर्शकांचा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. ओ नाही झाला. चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. फरार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा टप्पा पडला. तो चेंडू ज्या प्रकारे मारला होता त्यावेळेला चेंडू असा हलकासा उडाला होता काही ठिकाणी जाऊन. चेंडू उडाला चालतोय, चौकार गेला चालतोय, परंतु मॅच उडाली तर चालणार नाहीये. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न या दोन्ही संघांनी आपल्या उराशी बाळगलंय. आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आता प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू आपली जे काही कौशल्य आहे ते पणाला लावताना दिसणार आहे. आणि असं लावत असताना विवेक पांडे सध्याच्या घडीला आक्रमक रूप धारण करतोय. अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर मात्र एक धाव धावपलकामध्ये ऍड होते. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावरती. एका गाड्याच्या पतनानंतर टीम साई श्रद्धा.
थँक्यू डीजे. खूप दिवसाने झाली आहे भेट, कारण खूप दिवसानंतर हे मैदान गजबजलंय. हार्दिक कोळी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. विकास दसकर गोलंदाजी मार्ग वरती, समोर विवेक पांडे. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध. एकमेकांच्या खेळाला भलीभाती जाणारे दोन खेळाडू एकमेकांसमोर आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु अडलेला नाहीये चेंडू. सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाजी होतीये मैदानात. आता हा रनांचा सैलाब यायला सुरुवात झाली आहे. मागील 2 मॅच मध्ये साई श्रद्धाने तिसऱ्या षटकापर्यंत बॅट तितकी चालवली नव्हती, परंतु शेवटच्या षटकामध्ये हल्ला बोल केला होता. हल्ला नाही तर कल्ला केला होता. आता तो कल्ला पहिल्या षटकापासून त्याने चालू केलाय. तिसऱ्या षटकामध्ये त्याची झलक लागायला लागली आहे, कारण विकास दसकरच्या अगेन्स्ट विवेक पांडेने चौकार लगावलाय. टॅप केलं चेंडूला. चेंडू टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू केला. स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगल साठी. नाभेद यांच्याकडून जयूच्या 2 बॉल 2 म्हणजे लगातार 2 चेंडूवरती चौकार अडवले. डाई लगावून तर 1000 रुपयाचा नाभेद कडून बक्षीस आहे. तीन चेंडूचा खेळ झाला आणि यानंतर मात्र खेळानंतर चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या बाहेर. डिक्लेअर झोनच्या बाहेर म्हणजे विवेक पांडेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हो व्हॉट अ कॅच. बघा बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती, आपण बाहेर या. अरे मिकी माऊस थोडा डुलायला लागलाय. नक्की काय हरकत आहे? हो मिकी माऊस डुलायला लागलाय. रात्रीची वेळ, सगळा झालाय खेळ. आता मैदानात जो खेळ चालू आहे तो बघूया. प्रथमेश गिरकर पोझिशन बदलली आहे. ओ प्रथमेश गिरकर पहिल्या चेंडूवरती बीट, आणि जितकं तुम्ही बीट होणार तितकं काम फिट होणार. वातावरण सुद्धा तितकं टाईट होणार आहे. तुर्तास नेक्स्ट बॉल. साई श्रद्धा किमान 35-40 धावांचा विचार करतेय. रेहान दुर्गेश 11 विचार करते की 30च्या आतमध्ये कसे थांबणार. डाऊन द ग्राउंड खेळायचं, तो ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू अडवण्याचा प्रयत्न किती सफल नाही सफल. येतो है बाउंड्री लाइन की सफर. चेंडू सीमारेखा पार, चौकार. थैंक यू डीजे. हम में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब आज के दिन. अब तक नहीं हुए. फायनलचा सामना आला की साई श्रद्धा संघाने अनेक वेळा मजल मारली आहे जरूर, परंतु मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणं हे स्वप्न त्यांचं अधुरं आहे. आणि या अधुऱ्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हे शूरवीर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. प्रथमेश गिरकर पहिल्या चेंडूवरती बीट झाला, परंतु बीट झाल्यानंतर काम फिट करणारा चौकार सुद्धा त्यानेच मारलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 27 वरती धावफलक घेऊन थांबलंय. आता शेवटचे अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. चेंडू शिल्लक आहेत 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, खूप चांगला दिसणार आहे. नेट अँड क्लीन विथ ट्रान्सपरन्सी, कारण ही स्पर्धा आहे फुलपाड्यात. फुलपाड्यामधलं क्रिकेट मोठ्या प्रमाणात प्रगती साधतंय, आणि त्या प्रगती बरोबरच आपल्याबरोबर सगळ्यांची प्रगती म्हणूनही आपल्याला वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी बघायला मिळते. जयेश गरत पहिला चेंडू, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ओ ओ ओ. आता या मॅच मध्ये हवा भरण्याचं कार्य पंच सुद्धा करतायत. एका धाव्याने तो नेक काम करतायत, आणि इथं सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होतीये. प्रत्येक चेंडू मध्ये 1 धाव आली तर हे धावफलक 33च्या आसपास जाईल. 34च्या आसपास जाऊन टार्गेट सेट होऊ शकतं. चौकार आलं तर अजून वाढेल, डॉट आलं तर थोडं कमी होईल. परंतु मागील 1, 2, 3 मॅच जर बघितल्या, साई श्रद्धाने हाय स्कोरिंग खेळल्यात. 30-35च्या पुढच्या मॅच खेळल्यात, आणि त्यामुळे त्यांना हे धावफलक
समाधानकारक वाटत असणार आहे. रेहान दुर्गेशोलन विचार करत असणार आहे की हे धावफलक कसं मागे थांबेल. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडलेला नाहीये. ना अडवून देणार ना अडवायला देणार, आम्ही फक्त चौकारांची तोडफोड करणार. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आकाश कडून जयूने लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे. सगळ्यांनी बक्षिसं लावली परंतु बक्षिसासाठी पात्र असं कार्य कोणत्याही खेळाडूने केलेलं नाही आहे. अंतिम सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टीवरती कदाचित खेळाडू लक्ष देतात की नाही काय माहिती. टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. चांगला करणार खेळ तर लागेल तुमचा तो मेळ, आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा मिळत नाही एक दुसऱ्याला तोपर्यंत ते यश तुम्हाला मिळत नाही. यश संपादन करण्यासाठी तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज दिसणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मोठ्या दिसतील, तुम्हाला कॉम्पिटिशन छोटं वाटेल, त्या वेळेला तुम्ही यशस्वी होणार. परंतु जर का तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त वाटलं, अपॉर्च्युनिटीज कमी वाटल्या, तर मात्र तुमचं यश नाही तुम्हाला येणार. फेकी झाली आहे परंतु फेकीमध्ये ती नेकी नव्हती. फेकीमध्ये नसेल नेकी तर मात्र ती बरकत मिळत नाही, आणि बरकत नाही मिळाली की समोरचा संघ हरकत करतोच. ते आजपर्यंत आपण पाहिलं मागील 3 दिवसामध्ये. एक धाव धावून कंप्लीट. साई श्रद्धाचं एक गोष्ट मात्र बघण्यासारखी राहिली आहे, फक्त एकच ते डॉट चेंडू खेळलेत, बाकी सर्व चेंडूवरती त्याने धाबा काढण्याचा प्रयत्न केला. एक रनआउट आहे ती वेगळी बाब, एक विकेट गेली ती वेगळी बाब. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय का, चेंडू अडवला गेलाय. रिले फील्ड तिथे होताना पाहायला मिळाली, आणि एक धाव पुन्हा एकदा. धावफलकाचे धावा किती आहेत? 35. अब तक तो 35 आहे. 35 म्हणजे त्या पसंतीस आलेल्या आहेत मृदुल म्हणतोय, पण कोणाच्या? ओ 1 to go. हमें तो पता ही नहीं था, परंतु जेव्हापासून अजित निकम सर आले तेव्हापासून 1 to go माहित पडलाय. एक बॉल बाकी आहे, माझ्याबरोबर सगळ्यांना सुद्धा माहित पडतंय. लास्ट बॉल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर की नाही. विकेट? येस, इट्स अ विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 35-36 धावांचं लक्ष आहे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. एखादं लग्न जुळण्यासाठी दोघांच्या पत्रिकेमध्ये 36 गुण मिळावे लागतात. तुम्हाला जर का वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनायचा असेल तर ते 36 रन जुळवावे लागतील. ते 36 रन नाही जुळवलेत तर मात्र इथे साई श्रद्धा संघ आपला विजय संपादन करेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूयात एक टायटल धून, आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आधार मॅडी दादांचा पोर मेहनत करती फार. मेहनत करती फार. मेहनत करती फार. बघा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मैदान गजबजला झाल्या. आणि या तुडुंब गर्दी मैदान गजबजला झाल्या. आमचे कॅमेरामॅन या संपूर्ण प्रेक्षकांना कैद करतात आपल्या कॅमेरामध्ये, आणि या गोड आठवणी साठवण्यात येतात. इथून पुढे जेव्हा जेव्हा ही वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाईल त्या वेळेला या दर्शकांमुळे ही बहर आलेली स्पर्धेला
आपल्या गंभीर पाटील हे आमचे सर्वांचे चहिते पंच अंपायर गंभीर पाटील यांना आपण पाहिलं आणि आमची दुधानी माऊलीची काही गँग आहे मागे. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा मनमनाचा आनंद लुटतो आणि आमचे कॅमेरामॅन या सर्वांना खूप चांगल्या रीतीला कैद करतात. कॅमेरा थोडा फास्ट घ्या तिथून. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती आहे या दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार आपण शुभेच्छा देऊयात. जोरदार टाळ्या. आवाज आवाज. अरे आवाज नाही तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळे शांत आहेत. नक्की समर्थक आहेत तरी कोणाचे. प्रेक्षक हो, स्पर्धा आवडली असेल, अंतिम सामना जर का मनासारखा होईल असं व्हायचं असं वाटत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या. बिग राउंड ऑफ क्लॅप्स फॉर बोथ ऑफ टीम्स. मृदुल वाजले किती? 11:15 म्हणजे जेवलेले आहेत. सुस्ती दिसतीये. सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूत एक धाव आली आहे जयेश घरत आणि त्याच्या साथीने दर्शन आहिरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आकाश जाधव समोर एका धाव्याने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. थेंबे थेंबे तळेसाची अशी म्हण आपण शालेय जीवनामध्ये शिकली आहे आणि त्याप्रमाणे एका थेंबाने एका धाव्याने या धावफलकाला पुढे नेत असताना तो तळा आणि तो धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न दोघांच्या बाजूत केला जातोय. कट काढण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेला. धावचीची संधी नाही, फेकी झाली परंतु तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा मानस. मागील मॅच मध्ये काय घडलं होतं त्याची सुद्धा चर्चा करूया. तुर्तास रेहान तुर्केश 11 हा सामना जिंकण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतोय आणि साई श्रद्धा केलेल्या धावांना कशा प्रकारे वाचवतोय. कोणाचे 36 गुण मिळणार. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडवलाय. पडणार, झडणार, अडवणार पण नडणार. नडल्या विना मॅच मिळणार नाहीये हे माहित आहे. मैदानामध्ये कितीही जवळचा मित्र असला तरी सुद्धा त्याला विरोधक म्हणूनच बघावं लागतं. कोणतंही क्षेत्र असो, खेळ असो किंवा राजकारण. डाउन द ग्राउंड खेळायचा होता. चेंडू गेलाय. ओहो, बुलेट स्ट्रोक. बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए व्हाट अ शॉट. मैं निकला ओ गड्डी लेके, थैंक यू डीजे. आता मैं निकला जरूर, गड्डी लेके या फिर बैट लेके, जो भी करना है करना होगा. 1 to go चा कॉल आलाय, पुकार आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. ओ एका धावेसाठी हा चेंडू जातोय. सिंगल सिंगल आणि सिंगल. अगर लोगे सिंगल तो होगा मंगल, अगर होगा मंगल तो होगी दंगल. पर दंगल किसकी? रनों की दंगल होनी चाहिए, डॉट बॉल की दंगल होनी चाहिए. दंगल की मंगल येणारी गाडवे सांगेल. तुर्तास जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. मैं से मीना से न साथी से, मैं से मीना से न साथी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके. थँक यू डीजे. आता हे गाणं थोडं बदलणार आहे. दिल बहलता है मेरा फुलपाडा में आने से असं म्हणावं लागणार आहे कारण ही वसई विरारची चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामध्ये वेगळंच. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दर्शनने सिंगल काढली आहे आणि एक चौकार दर्शनचा सगळ्यांच्या मनाला भुरळ पाडणारा ठरलाय. डाऊन द ग्राउंड या स्पर्धेमधला इतिहास सगळ्यांच्या लक्षात राहणार असणाऱ्या रितेश राणेने मारलेले लगातार 5 चौकार सी फॉर्मॅट मध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये केलेला हा मोठा विक्रम आहे. तो अबाधित आहे अजून. त्या अबाधित असणाऱ्या विक्रमाला कधी मोडीत काढलं जाईल येणारी काळवेळ किती वर्ष लागतील माहित नाही, परंतु सध्याच्या घडीला जयेश घरत ज्याचा सहजासहजी नाद नाही कोण करत तो मैदानाच्या आतमध्ये कसा खेळतो याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. रन मशीन आहे रेहान तुर्केश 11 अर्नाळाची आणि यावेळेला चेंडू निसटता निघून चाललाय पॉइंट रिझर्व मध्ये एका धावेसाठी. रोहित यादव, यादवजी ने कमाल किया है.
संतोष भुवनचा हा सितारा या फुलपाड्यामध्ये येऊन चमकलाय. ड्रिफ्ट करणारे चेंडू, लेग कटर चेंडू आणि फिरकी घेणारे चेंडू याने खूप चांगल्या रीतीने हाताळल्यात आणि त्याच्या बळावरती या स्पर्धेमध्ये त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे. ओ डाउन द ग्राउंड खेळायचा होता, गेला चेंडू समोर, सीमा रेखा पार. कौन बोलता है खेल नहीं सकता, हर कोई जानता है ये खेल सकता है और खेल करके दिखाया है. दर्शन अहिरे ने चेंडू सीमा रेखा पार, चौकार. लगातार 3 चौकारांसाठी बक्षीस आहे. निशादादा चोरगे यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आमचे सागर राणे जॉन्टी आणि लगातार 3 चौकारांसाठी दर्शनच्या 500 रुपयाचं बक्षीस लावलंय. दर्शनने दुसरा चौकार लगावलाय. मॅच मध्ये आले गरमी आणि कदाचित या फुलपाण्यामुळेच आता वातावरणामधली सुद्धा थंडी गायब झाली आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, ओहो वन्स अगेन, वन मोर, वन अनदर. कौन कहता है तू अनजान बनकर आया कर, इस मैदान पर तेरी हुकूमत है, इस मैदान कर तू राजा बनकर आया कर. व्हाट अ बैटिंग बाय दर्शन आहिरे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेशी लेव नाव थँक्यू डीजे. 1500 लगातार 3 चौकाला 1500 रुपयाचं बक्षीस निशाद दत्त चोरगे यांच्याकडून. दर्शनने असं काही दर्शन दिले की सगळे देव पावायला लागलेत. आता भरपूर जणांनी देव पाण्यात सुद्धा ठेवलेत. कोणाला ते पावणार. साई श्राद्ध की रिहान दुर्गेशिलन. येस येस येस, 2-2-2. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 2 चेंडूंचा इशारा आलाय. रोहित यादव वरती हल्ला केलाय. हल्ला नाही तर हा कल्ला आहे. बोलेगा वल्ला तो होगा कल्ला. मुझे पैसा नहीं चाहिए, आप दोगे जरूर, मैं लूंगा नहीं. मुझे मैच चाहिए, मुझे चॅम्पियन्स ट्रॉफी चाहिए. 2 षटकांच्या खेळामधील आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. हार्दिक कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. जर का जयने लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार मारले तर. जेसीसी बी कडून दर्शनने जर काही मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. इथे काय आलाय, वाइड की सिंगल? ये वाइड है. जब तक WD वाला वाइड है तब तक चलेगा. डी ची टी म्हणजे वाईट वेळ आली तर मात्र काय करू शकत नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत सेम आहे. 13-16. अरे 13-16 पर मेरा कितना है? पूछना होगा. सवाल पूछती है दुनिया, जवाब देना हमारा काम है. जयेश घेरत ज्याचा नाद 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 रनआउट. ओ 1-2. ये क्या हुआ? ऐसे ना पहले होता था, ऐसे ना पहले हुआ है. क्या आज होगा? देखना होगा. मैदानात काय झालंय बघा. थ्रो कशा प्रकारे फेकलाय. चेंडू अडवला, उलट्या हाताने फेकला. इथे मनगटी साह्यानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न. चेंडू आडला परंतु हताश निराश हतबल चेहरा रोहितचा सांगून गेला. ये गलती हो गई मेरे से, गलती से मिस्टेक, बिना गाना बजाए हो गई है. 12-15. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, मॅच जाणार कुठे? जाणार तिथेच, तिथे तुम्ही नेणार. ये जॉन्टी का भी सेंसेक्स बढ़ चुका है. जॉन्टी आमचा थोडासा रंगात आलाय. 1000 रुपयाचं बक्षीस लगातार 3 चौकाराला. अरे भाई पर 3 चौकाराची गरज आहे तरी काय? प्रश्न हा पण आहे. 2 चला 2 वरती 2000. 2 वरती 2000 जॉन्टी कडून. जयेश घरसाठी बक्षीस लागलंय. साई श्रद्धा टीम साठी जर का हा सामना जिंकला, फायनल मारली तर लंबोदर क्रिएशन यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येणार आहेत. कपाटामध्ये जागा उरणार नाही एवढे टी शर्ट येतील आता. कारण ये जॉन्टी दोनों तरफ से बज रहा है. हॅट्रिक घेतली मयूरने तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न.
ना मुन्ना ना, सिंगल आहे. सिंगल मध्ये मंगळ आहे. मंगळ राशीत आल्यानंतर सगळ्यांना त्रास होतो. इथे मंगळ इथे शोळकर यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 5,000 रुपयाचं बक्षीस. बघा सेन्सेक्स किती वाढलाय. मागील महिनाभरामध्ये सेन्सेक्सने सगळ्यांची वाट लावली आहे. पण इथे इथे इथला बाजार खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. ड्रास्टिकल ग्रोथ इथं बघायला मिळाला आहे. आणि या ग्रोथला स्टाइलिश प्लेस, हलक्या हातानं पुश करो खुश रहो, जिंदगी अच्छी है, जिंदगी अच्छी है. आणि या अच्छी जिंदगीला चांगल्या रीतीने जगण्याचा हा मंत्र जपतायत हे दोन्ही खेळाडू. विदाउट लॉस आतापर्यंत धावा आहेत. धावपलकावरती 23, 10, 13, फिर से 13. हमारा क्या है? ओह क्या बात आहे. हलक्या हाताने खेळले. एका धावेसाठी चेंडू. आमचे अजित निगम सर सांगतायत सारखा टेंट आहे. फीस फीस फीस. 1-1 आणि 1. 1-1 से क्या होता है? अरे 1-1 से घडा भरता है. 1-1 ने अंडरआर्म क्रिकेट प्रगतच झालंय. बॉक्स क्रिकेटला किंमत एका धावेने आली आहे. कोणी विसरू शकत नाही आहे. चौकारांची भाषा तर आत्ता बोलली जाते. 24 बॉल 24 आल्या तरी सुद्धा तो संघर्ष करण्याचं सामर्थ्य ठेवणारे हे खेळाडू म्हणजे अंडरआर्म बॉक्स खेळणारे खेळाडू. सीकॉस्ट कॅफे सचिन वैती यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस. जर का तुर्केश इलेव्हन संघ जिंकला तर, रेहान तुर्केश इलेव्हन संघ जिंकला तर सीकॉस्ट कॅफे सचिनजी वैती यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा मी लिहून ठेवत नाहीये. ज्यांचे कोणाचे असतील इमानदारीत देऊन जा. आहे लाईव्ह मध्ये आहे. यही तो फायदा यूट्यूब का. चले कोई बात नहीं. द पार्ट ऑफ जोक. हो सन्मान दिशा दिशा दिली आहे. दशा होऊ देणार नाही असं सांगतोय. परंतु अभी भी मॅच ऑन आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो होऊ गेला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुझा येता जमैशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो हू कला तो संपला. जो हू कला तो संपला. खूप दिवसानंतर बोलायला लागले. प्रेक्षकांच्या म्हणतात ना आग्रह पायी. आणि आता जो हुकणार तो संपणार. रेहान दुर्गेश इलेव्हन असो 6 मध्ये 9. हे उलटा पुलटा आहे. स्क्रीन वरती बघा. उलटा पुलटा आहे. स्क्रीन वरती बघा. 6 ला उलट केलंय. अरे ये टेक्निकल टीम ने मिस्टेक नहीं ना किया. नहीं ना. ये 6-9 है. उलटा तुलटा है. भाई बाबूला पकडू नका कुणी. बघा त्या लाईटच्या पोलला हात लावू नका. उद्या आमच्या मॅचेस आहेत. उद्या सकाळी 9चं रिपोर्टिंग आहे. फुलपाडा प्रीमियर लीग. सर्व खेळाडू लक्षात असू द्यात. 6-9. स्क्रीनच्या जवळ कोण बसलाय दादा खाली उतर. जॉर्ज डायस यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती चौकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. आता हे उकसवायचा प्रयत्न केला जातो की त्याला प्रोत्साहन दिलं जातं कळायलाच मार्ग नाही आहे. उत्सव व्हायला दिला जाते की त्याचं प्रोत्साहन म्हणून केलं जातंय कळायला मार्ग नाही आहे. विवेक पांडे. पांडे के धंदे कुछ अलग है भाई. कुछ भी कर सकता है. मागील काही स्पर्धांमध्ये विवेक पांडेने आपल्या संघासाठी तारणहार म्हणून भूमिका बजावली आहे. ऍडव्हर्टाईज झाली आहे. बघा वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऍडव्हर्टाईज सुद्धा ठेवल्यात. मागील 3 दिवसापासून अनेक वेळा आल्यात. ब्रेक जरूरी है. निरंतरता के साथ काम नहीं कर सकते हम, है ना. आम्हाला ब्रेक पाहिजे आणि तो ब्रेक दिलाय. असो कोणाचा ब्रेक कितपत काम करतोय. विवेक पांडे समोर दर्शन आहिरे. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. ओ ये बार क्या हुआ है. वाइड का बदला डॉट से. रिजल्ट आया फट से रिजल्ट म्हणजे पटापट रिजल्ट. निर्धाव चेंडू. इक्वेशन जैसे थे 5 मध्ये 8. पडली मोठी गाठ सोडवणार कोण प्रश्न सगळ्यांना पडलाय. नाही सोडवली तर लागणार आहे वाट. कोणाची लागेल. रेहान दुर्गेश इलेव्हन की साई श्रद्धा नालासोपारा. यावेळेला टॅप केलं. गॅप बंधून खेळण्याचा प्रयत्न. रनआउट. येस इट्स अ गॉल.
फलंदाज बाद, ना वाद ना विवाद, फलंदाज बाद. दर्शन आहिरे डिपार्ट्स. भारत का बच्चा बच्चा जय. आहे अर्नाळ्याची रामनवमी फेमस आहे आणि आमचा डीजेवाला अर्नाळ्याचाच आहे, तो सुद्धा जुना कोळीवाड्यातला आणि खेळणारा संघ अर्नाळ्यातला आहे. गाणं तर वाजणारच. साई श्रद्धा काय विचार करते? अरे ये जॉन्टी कुछ अलग ही है. 2 चेंडूवरती 2 चौकार तर 1000 रुपये जॉन्टी कडून. पर जॉन्टी आहे तो मजा आहे, नाही तो नाही मजा. येऊन जाऊन तोच प्रश्न जॉन्टीला विचारला जातोय, जीवदानी माऊली असती तर नक्की काय झालं असो. दुपती नसपे हात मत रग भरत आयसा बोलता हो. काही हरकत नाही, मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी मॅच मध्ये 4-8 अशी इक्वेशनल आहे, 1 मध्ये 2 अशी. हो यावेळेला गॅपमधून चेंडू लाडण्याचा प्रयत्न केला. फेकी झाली आहे, फेकीमध्ये नेकी किती आहे? 1-2 ना मुन्ना ना. खाली 1. ऋषिकेश खांडेकर आलेले आहेत, म्हणजे मिकी माऊस कोण झालाय? अविनाश. चर्चा होतीये, पण जितकी जास्त चर्चा तितकाच जास्त खर्चा. महागाई एवढी वाढली आहे की खर्च परवडत नाही, त्यामुळे इतका जर का वेळ घालवला तर तो खर्च होणार आहे. ओ ये देखिए मिकी माउस ओरिजिनल है. छुपा रहे जल्दी, देखेंगे सब तुम्हें. 3 चेंडू आणि 3 मध्ये 7 ची गरज आहे. सामना कोणीही जिंको, या मॅचने आतापर्यंत सगळ्यांच्या हृदयाची धडधड कमी जास्त केली आहे. अजूनही मॅच ऑन आहे. शिकाने 2 चेंडूवरती 2 मारले तर जॉर्ज यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे, पण शिका नॉन स्ट्राईकला गेलाय. विकास धसकर आहे, गेंद आहे की फसकर? विकास धसकर, विकास झकास. कंटिन्यू. जयूला 2 चेंडू 2 चौकार, 1000 रुपयाचं बक्षीस. अजून कोण आहे का? नाही. चला बघूयात मॅच कितीवर आली आहे. 2-6 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, जिथे आहेत तिथेच उभे राहून पहा, खूप चांगला दिसणार आहे. ऋषिकेश जगताप यांच्याकडून 500 रुपये. ऋषिका जगताप यांच्याकडून 500 रुपये. असो काही, 500 रुपयाचं बक्षीस आहे. फुसफुस म्हणजे हा डेड बॉल आहे. बघा दोन्ही संघांना या मैदानावरती चॅम्पियनशिप जिंकायची आहे. आतापर्यंत या मैदानावरती यांनी फायनल मारलेली नाहीये. या मोठ्या स्पर्धेमध्ये हा टायटल कोणातरी नवीन संघाकडे जाणार आहे आणि वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये आता ही कहाणी बनत चालली आहे. चेंडू सीमारेखा पार, दिखेगी जब दरार, गेंद भेजेंगे सीमारेखा पार, आर पार, सीमारेखा पार, चौकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. दुर्गेशी 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट नक्कीच काही हरकत नाही. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 मध्ये 2 जिंकणार कोण? आता बोली 10-15 हजाराची लावली तर बरं आहे, त्यांना सुद्धा तेवढा रिस्क घ्यायचाच आहे. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. जयेश घरत, मुंबई उपनगर असो की मुंबई शहर असो, पालघर असो का वसई विरार असो, या खेळाडूची चर्चा कालही होती, आजही आहे आणि या बॅटिंगने सांगतोय उद्याही राहणार. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. रन मशीन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतीये, त्याच्यासमोर विवेक पांडे. फॉर्मॅट कोणताही असो, विवेक पांडेला हरवणं तितकं शक्य नाहीये. 1 चेंडू. ओ ये क्या है?
योद्धा या संघाने हा सामना जिंकलाय 2 धावांना. जोरदार टाळ्या. वेलकम डीजे.